घालणारे शहाजीराजे भोसले, ज्यांच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात भरून मस्तकाला लावावी त्या राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्यमाता माँसाहेब जिजाऊ, आणि ज्या राजानं वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या शिवलिंगावरती स्वतःच्या रक्ताचा राज्याभिषेक केला ते छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. हिंदवी स्वराज्याचा तप्त स्वतःच्या खांद्यावरती लिहिण्यात पेलून ज्यांनी अखेरचा श्वासच स्वराज्य रक्षणासाठी घेतला, ज्यांचं वर्णन केलं जातं पाहुन पराक्रम शंभूंचा, पाहुन पराक्रम शंभूंचा, दिल्लीच्या तख्ताचा कळा कापला, याच छत्रपतींच्या छाव्यानं मातीसाठी रणांगणात रक्ताचा सडा शिंपला. असे स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना तुमच्या सर्वांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात वंदन करतो. खरं तर इथं बसलेल्यांचं ग्रामदैवत काय आहे हे मला माहिती नाही, तुमचं कुलदैवत काय आहे हे मला माहिती नाही, पण श्रोते हो, तुमची 2 प्रेरणापीठ मला नक्की माहिती आहेत. पहिलं प्रेरणापीठ म्हणजे रायगडावर असणारं श्रीमान छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, आणि दुसरं प्रेरणापीठ म्हणजे वडू बुद्रुक तुळापूर येथे असणारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी. खरं तर बांधवांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना जोपर्यंत या दोन्ही ठिकाणी जात नाही ना, तोपर्यंत आपल्या आयुष्याचं सार्थक होऊच शकत नाही. वेळ खूप झाला मला माहिती आहे. इथं सगळ्या बसलेल्या भगिनींना मला एवढंच सांगायचंय की आज स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं तुम्हाला पुरस्कार मिळतोय. खरं तर आयुष्यामध्ये उंच भरारी घेत असताना ज्यावेळी तुम्हाला डगमगल्यासारखं वाटेल ना, तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, अगं महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहेस, महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहेस. स्वराज्याची अर्धांगिनी तू, दुबळी समजू नको स्वतःला, दुबळी समजू नको स्वतःला, कारण तू तर जिजाऊंची लेक आहेस, तू तर जिजाऊंची लेक आहेस. आणि मला असं वाटतं की मी नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून आणि शिवव्याख्यानातून लोकांना एकच सांगत असते. लोक मला म्हणतात, खरं तर काका मला म्हणतात, पप्पा, लोक मला म्हणतात की काय तू प्रत्येक व्याख्यानामध्ये आणि कीर्तनामध्ये नेहमी म्हणत असते की छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी देव आहेत. साहजिकच छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी देव आहेत, कारण ऐका राजे, तुम्ही नसताना तर तुम्ही नसताना तर नसती दिसली अंगणामध्ये तुळस. ऐका राजे, तुम्ही नसताना तर नसती दिसली अंगणामध्ये तुळस. राजे, तुम्ही नसताना तर नसता दिसला देवळावरती कळस. राजे, तुम्ही नसताना तर नसती सुरक्षित राहिली आमच्या घरातली माय. आणि ऐका राजे, तुम्ही नसताना तर नसती सुरक्षित राहिली आमच्या दावणीला बांधलेली गाय, नसती सुरक्षित राहिली आमच्या दावणीला बांधलेली गाय. म्हणून मी नेहमी म्हणते, गाठ बांधून घे काळजाची अशी जी सुटणार नाही, गाठ बांधून घे काळजाची अशी जी सुटणार नाही. ही आग आहे इतिहासाची, विझणार नाही, ही आग आहे इतिहासाची, विझणार नाही. मी धगधगता प्राण स्वराज्याचा, मी धगधगता प्राण स्वराज्याचा, मिटणार नाही. शिवशंभू छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाला शब्द माझे पुरणार नाहीत, शब्द माझे पुरणार नाहीत. जाता जाता फक्त एवढंच म्हणेन, जगायचं कसं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, जगायचं कसं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, पण धर्मासाठी मरायचं कसं हे आम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. एवढे बोलून मी तेच थांबते वेळेच्या अभावी, नाही तर तसं तर मला तास 2-2 तास सुद्धा कमी पडतात. तर मी या व्यासपीठाची